पावसाळा सर्वांना आवडणारा आणि सुखद अनुभूती देणारा आनंदी ऋतू। पावसाळ्यात सह्याद्रीचे जंगल हिरवाईने नटलेले असते। उंच आणि गर्द हिरवाईच्या या जंगलात छोट्या मोठ्या ओढ्यांमधून व नद्यांमधून पाणी खळखळ वाहत असते। वाढलेले गवत, हिरवाईची चादर ओढून घेतलेला जंगल परिसर पक्ष्यांच्या व वाहणाऱ्या पाण्याच्या आवाजाने दुमदुमून जातो। या दिवसात जंगलात भटकंती करणे म्हणजे स्वर्गसुखच। बॅगेत कॅमेरा टाकून पाठीवर बॅग घेऊन जंगलात पक्षी निरीक्षणासाठी जाणे हे नेहमीचेच। असेच एके दिवशी पक्ष्यांच्या शोधात जंगलात भटकंती करत असताना एके ठिकाणी पक्ष्यांच्या जोडीची हालचाल दिसली आणि मग त्यांच्या हालचालीवर निरीक्षण करून त्यांना कॅमेऱ्यात टिपण्यात सुरुवात केली। पावसाळ्यात वेगवेगळ्या पक्ष्यांचा विणीचा हंगाम असतो। असाच एक पक्षी ज्याचे नाव ब्लॅक नेप्ड मोनार्च म्हणजेच मराठीमध्ये नीलपरी, साधारणतः 16 सेमी लांबीचा हा पक्षी हवेत सूर मारून माशा व कीटक पकडून खाण्यात तरबेज आहे। एप्रिल ते ऑगस्ट हा या पक्षाचा विणीचा हंगाम। विणीच्या हंगामात जंगल परिसरातील गवत, काटक्या, शैवाल आणि कोळ्यांच्या जाळ्यांचे धागे वापरून हा चहाच्या कपा एवढे अगदी सुंदर व सुबक घरटे बांधतो। घरटे बांधण्यासाठी नर आणि मादी दोघेही परिश्रम करतात। जंगल परिसर, सावली असलेल्या बागा या ठिकाणी काटेरी झाडाच्या फांदीला जमिनीपासून 4 ते 5 फूट अंतरावर घरटे बांधले जाते। घरट्यात पावसाचे पाणी जाणार नाही या अंदाजाने योग्य जागेची निवड करून नर व मादी दोघे मिळून घरटे बांधतात। घरटे बांधून पूर्ण झाल्यानंतर मादी त्या घरट्यात 3 अंडी देते। अंडी पांढऱ्या रंगाची असतात व त्यावर गुलाबी रंगाचे ठिपके असतात। नर आणि मादी दोघे मिळून अंडी उबवण्याचे काम करतात। अंडी उबवण्यासाठी त्यांना अंड्यावर तासनतास बसावे लागते। या कालावधीमध्ये घरट्याच्या जवळ त्यांना कशाचा धोका वाटला तर नर आणि मादी मिळून मोठमोठ्याने आवाज करून तिथून दूर जाण्यास त्यांना भाग पाडतात। नर आणि मादी या दोघांमध्ये फरक आढळून येतो। नराच्या डोक्यावर काळा ठिपका आणि गळ्याभोवती काळी पट्टी असते, तर मादी फिक्कट करड्या रंगाची असते। पुढच्या काही दिवसात अंड्यातून पिलं बाहेर पडण्याची वेळ येते। पिलं एकदम अंड्यातून बाहेर पडत नाहीत, त्यांच्यामध्ये 2-3 दिवसाचा फरक आढळतो। अंड्यातून बाहेर पडलेल्या पिल्लांची काळजी घेण्यासाठी त्यांना भरपूर मेहनत करावी लागते। पिल्लांना भरपूर प्रमाणात खाद्य भरवणे आणि स्वतः सुद्धा खाद्य शोधणे यामध्ये नर आणि मादी यांना खूप कष्ट घ्यावे लागतात। अंड्यातून सर्व पिल्लं बाहेर पडल्यानंतर घरट्याची सुरक्षा करण्यासाठी नर आणि मादी आलटून पालटून घरट्याच्या जवळ
बसून असतात. पिल्लं हळूहळू मोठी होऊ लागली की ती घरट्याच्या बाहेर पडतात. यातील काही पिल्लं जगतात तर काही शिकारी पक्ष्यांच्या तावडीत सापडतात.